राष्ट्राय स्वाहा. अंदमान हे भविष्यामध्ये तीर्थक्षेत्र बनेल आणि तुम्हा सर्व क्रांतिकारकांचे इथे पुतळे उभे राहतील असं सावरकर इथल्या काळ्या पाण्याची शिक्षा भोगत असताना आपल्या सोबत असलेल्या सर्व क्रांतिकारकांना सातत्याने त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी सांगायचे. ते शब्द आज खरे ठरले. आज खरोखरच अंदमान आणि सेल्युलर जेल हे तीर्थक्षेत्र आणि सेल्युलर जेल हे मंदिर बनलेलं आहे. आणि सावरकरांचे शब्द खरे ठरलेत की सेल्युलर जेलच्या बाहेर एक अतिशय सुंदर असं उद्यान आहे. त्या उद्यानामध्ये सावरकरांसहित सर्व क्रांतिकारकांचे भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या संपूर्ण आयुष्याचा होम करणाऱ्या आणि अनन्वित अत्याचार सहन करणाऱ्या क्रांतिकारकांचे आज पुतळे उभे राहिलेले आहेत. हे पुतळे उभे करण्यासाठी स्वतंत्र भारतामध्ये 30 ते 35 वर्ष एका माणसाला लढावं लागलंय. क्रांतिकारकांचा कुठलाही इतिहास शिल्लकच राहता कामा नये असा जो काँग्रेसचा सातत्याने प्रयत्न आहे त्याच्यामध्ये त्यांना हे सेल्युलर जेलसुद्धा संपून टाकायचं होतं, मिटवायचं होतं. म्हणून जेव्हा सोनिया गांधींच्या हातामध्ये सत्ता होती त्यावेळेला असे एक प्रपोजल पास करण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता की सेल्युलर जेल, त्याच्या 7 पाकळ्या होत्या. तुम्ही जर ओरिजिनल बघितलं तर असं एक सेंटरला आहे आणि त्याला असे 7 कमळाच्या पाकळ्या असतात तशा भिंती आणि तिथे कोठड्या असं ते होतं. त्यातल्या 4 पाडण्यात आल्या. आता जे आपण सेल्युलर जेलमध्ये परवा जाणार आहोत ते आता 3च बुरुज त्याचे शिल्लक आहेत आणि त्या 3 भिंतींमध्ये जेवढी कोठड्या आहेत तेवढ्याच त्या शिल्लक आहेत. आता बाकी सगळीकडे आता शासकीय ऑफिसेस आणि एक रुग्णालय वगैरे झालेलं आहे. पण काँग्रेसची नीतिमत्ता, गांधी खानदान ह्यांनी ही काळ्या पाण्याची शिक्षा भोगणाऱ्यांची एकही ऐतिहासिक वास्तू शिल्लकच राहता कामा नये याच्यासाठी खूप प्रयत्न केले. हे संपूर्ण सेल्युलर जेल पाडून तिथे एक फार मोठं रिसॉर्ट उभं करण्याचं एक गलिच्छ घाट घालण्यात आला होता. पण आपल्या सुदैवाने तसं होऊ शकलं नाही आणि ते सेल्युलर जेल टिकलं आणि मग त्याचं राष्ट्रीय स्मारकामध्ये रूपांतर झालं आणि आता ते कायमस्वरूपी टिकलेलं आहे. म्हणून आज आपण ते बघू शकतो. म्हणजे रत्नागिरीमध्ये गेल्यानंतर आपल्याला सावरकरांचं घर बघायलाच मिळत नाही, जिथे खरं तर सावरकरांनी प्रचंड मोठं कार्य उभं केलं आहे. हिंदू धर्म जो जाती पातीमध्ये जो बाटला गेलेला आहे त्या जाती संपवण्याचं, अस्पृश्यता निवारण्याचं सर्वात मोठं काम 1924 ते 37 एवढ्या मोठ्या कालखंडामध्ये स्थानबद्धतेत असताना तात्यारावांनी ज्या घरात राहून केलं ते घर आज रत्नागिरीमध्ये अस्तित्वात नाही. फार वर्षांपूर्वी, साधारण 20 वर्ष झाली असेल, मी नाटकाच्या दौऱ्यावर गेलो तेव्हा रत्नागिरीमध्ये ते घर कुठे आहे ते बघायला गेलो होतो. तेव्हा तिथं एक असं लटकतं लोखंडाचं एक गेट शिल्लक होतं
असं एक लटकणारं गेट, आणि त्या गेटवर एक छोटीशी पाटी लिहिलेली होती की इथे सावरकर राहायचे. मला कुठल्याही महापुरुषाबद्दल वाईट साईड बोललेलं आवडतही नाही, माझा तो स्वभावही नाही. म्हणजे 25 वर्ष नथुराम गोडसे ही भूमिका करूनसुद्धा मी कधीही गांधीजींच्याबद्दल वाईट कधीच बोललो नाही, पातळी सोडून कधीच बोललो नाही. कारण हे परत सावरकरांचेच विचार आहेत. कुठलाही महापुरुष हा कधीच वाईट नसतो. म्हणजे सावरकरांनी जेव्हा मित्रमेळा संघटना स्थापन केली आणि मग ती नाशिकमधली मित्रमेळ्याचं संपूर्ण भारतभर जेव्हा ती फोफावली आणि त्याचं अभिनव भारत संघटनेमध्ये रूपांतर झालं राष्ट्रीय पातळीवर, तेव्हा सावरकरांचंच एक वाक्य आहे. आपण जर सावरकरांचे अनुयायी स्वतःला म्हणत असू तर आपण कोणालाही घाणेरड्या शब्दात बोलूच शकत नाही. हेच आपल्यावर तात्यारावांनी केलेले संस्कार आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की त्या काळामध्ये त्या सामाजिक भौगोलिक परिस्थितीमध्ये त्या माणसाने त्याचं योगदान दिलेलं आहे. ते सर्वतः चुकीचं आहे किंवा संपूर्णपणे योग्य आहे असं दोन्ही म्हणण्याचा आपल्याला काही अधिकार नसतो. आणि हे कोण बोलतंय? समकालीन सावरकर म्हणतात. मग आपल्याला तर अजिबातच नाही, कारण आपण सगळेच जण स्वतंत्र भारतात जन्माला आलेले आहोत. कोणीतरी एखादे वयोवृद्ध असतील कदाचित की जे 47च्या आधी जन्माला आले. कुठलाही महापुरुष कधीच वाईट नसतो, कुठलाही धर्मग्रंथ कधीच वाईट नसतो. सावरकरांचं एक अद्भुत असं रसायन आहे. आयुष्य जगायला शिकवतात आपल्याला. आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावर आणि कुठल्याही विषयांवर सावरकरांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. कुठलाही विषय घ्या आणि आपल्याला जर समस्या निर्माण झाली, पुढे काय करावं असं प्रश्न पडला, तर एकच उत्तर आहे आपल्याकडं. महाराष्ट्र, हिंदुस्थान आणि हिंदू धर्मियांना झालेल्या कुठल्याही आजारावरचं औषध एकच आहे, डॉक्टर विनायक दामोदर सावरकर. इतकं अद्भुत रसायन तुम्हाला शोधून सापडणार नाही. मग स्त्रियांवरील अत्याचाराबद्दल त्यांचं म्हणणं काय आहे, अस्पृश्यता निवारणाबद्दल त्यांचं म्हणणं काय आहे, अहिंसेबद्दलचं त्यांचं म्हणणं काय आहे, उपोषणाबद्दलचं त्यांचं म्हणणं काय आहे, क्रांतीबद्दलचं त्यांचं म्हणणं काय आहे, संत वाङ्मयाबद्दलचं त्यांचं म्हणणं काय आहे, इतिहासाबद्दलचं त्यांचं म्हणणं काय आहे, विज्ञाननिष्ठ दृष्टिकोनातून प्रत्येक गोष्टीकडे बघण्याबद्दल त्यांचं म्हणणं काय आहे, देश कसा घडवावा ह्याच्याबद्दल त्यांचं म्हणणं काय आहे, धर्म म्हणजे नेमकं काय ह्याच्याबद्दल कुठला असा विषयच नाही. त्यामुळं मला खूप लोक विचारतात की तुमचा एवढा सावरकरांचा गाढा अभ्यास आहे, तर मी त्यांना सांगतो हे आधी चुकीचं बोलता तुम्ही. सावरकर विषयावरचा गाढा अभ्यास एका आयुष्यात होऊच शकत नाही. माझं संपूर्ण आयुष्य, एक जन्म मला एक 50% सावरकर कळतील. सातत्याने वाचत राहिलं तर प्रत्येक वेळेला काहीतरी नवीन शोध लागतो. त्या वाक्यांचे काहीतरी नवीन अर्थ लागतात. असे अफाट परमेश्वराने अद्भुत असं कॅरेक्टर आपल्या भारत मातेच्या पोटी जन्माला घातलं. आमच्या प्रदीप दळवींनी नथुराम गोडसे बोलतोय नाटकामध्ये इतकं अफलातून वर्णन केलंय सावरकरांचं. त्याच्यातून तुम्हाला सावरकर तर दिसतीलच, पण मराठी भाषेचा सार्थ अभिमान वाटेल. म्हणजे मराठी भाषा किती श्रेष्ठ आहे की सावरकरांचं वर्णन एका वाक्यात करा, हे जगातल्या कुठल्याही भाषेत शक्य नाही बरं का. एका वाक्यात. ना म्हणजे जो माणूस क्रांतिकारक आहे
जो माणूस इंग्लंडमध्ये जाऊन शिक्षण घेतलं, ज्या माणसाने 22,000 पृष्ठांचं साहित्य लिहिलं, जो महाकवी आहे, जो नाटककार आहे, जो समाजसुधारक आहे, जो तत्ववेत्ता आहे, काय नाही, प्रखर राष्ट्रभक्त आहे, आयुष्यातली 27 वर्ष ज्यांनी देशासाठी शिक्षा भोगली, तुरुंगवास भोगलाय, काळ्या पाण्याची शिक्षा भोगली, अशा या माणसाचं वर्णन एका वाक्यात करा. जगात मला नाही वाटत कुठल्या भाषेत हे शक्य होईल, फक्त मराठीत शक्य आहे. आणि त्या माझ्या नाटकात, आणि ते मला 25 वर्ष 1200च्या वर प्रयोग करताना प्रत्येक वेळेला ते म्हणण्याचं मला भाग्य लाभलं. ते वाक्य असं होतं, सूर्याची उबदार प्रखरता. नीट ऐका, सूर्याची उबदार प्रखरता, वाऱ्याचा वेग. सूर्याची उबदार प्रखरता, वाऱ्याचा वेग, खडगालाही हेवा वाटेल अशी कठोरता, आणि साक्षात बृहस्पतीनं शिष्यत्व पत्करावं इतकी बुद्धीची प्रगल्भता, आणि या साऱ्यांचा मिळून बनलेला मानवी आकार म्हणजे विनायक दामोदर सावरकर. काय अभूतपूर्व वर्णन आहे. असे हे सावरकर, त्यांचं सगळे अस्तित्वच मिटवायला निघालेले आहेत काँग्रेसवाले. पण सावरकर मात्र सर्व महापुरुषांना, सर्व धर्मग्रंथांना अतिशय आदराने वागवतात, कोणाला चुकीचं म्हणत नाहीत. सावरकरांना एकदा विचारलं होतं की देशाच्या स्वातंत्र्याचं श्रेय तुम्ही कुणाला द्याल. फार फार अफलातून बोललेत. ते म्हणाले, आम्हा क्रांतिकारकांचं तर श्रेय आहेच, गांधीजींच्या सत्याग्रहाच्या मार्गाचंही श्रेय आहे. जो जो या भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी लढाईमध्ये उतरलाय त्या प्रत्येकाचं श्रेय आहे. पण जे दिन दुबळे आहेत, जे कमकुवत आहेत, जे ना क्रांती करू शकत, जे न उपोषणाला बसू शकत, ते कुठल्याच मार्गाने काहीच करू शकत नाही. इतकी जी दुबळी जनता आहे आपल्या देशामध्ये, पण त्या दुबळ्यातल्या दुबळ्या माणसाने रोज ईश्वरासमोर, घरातल्या मंदिरासमोर, देवासमोर रोज नमस्कार करून जर प्रार्थना जरी केली असेल ना, की मी यातलं काही करू शकत नाही, मी फक्त प्रार्थना करू शकतो की माझ्या भारत मातेला स्वतंत्र कर, तर त्याचंही श्रेय विनायक दामोदर एवढंच महत्त्वाचं आहे. हे आहेत सावरकर. ही जी प्रगल्भता आहे ना, ही तुम्हाला कुठेही शोधून सापडत नाही. म्हणजे गांधीजी दिल्लीमध्ये उपोषणाला बसल्यानंतर सावरकर गांधीजींना पत्र पाठवतात, आणि सांगतात, पूर्ण विचारसरणीमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे, आकाश पाताळासारखा फरक आहे. आकाश पाताळ. मी लगेच आजच पहिल्यांदा माझ्या आयुष्यात मी एक चूक सुधारली बरं. काही जमीन आसमान आपण म्हणतो की नाही, हा जमीन आसमान हा मराठी शब्द नाही. हे याचा शोध मला आता 2 दिवस पूर्वी लागला आहे. मी म्हणतो ना तुम्हाला, एक आयुष्य पुरणार नाही आहे. आणि आता आपण हे करायला पाहिजे, कारण मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे, त्यामुळे ती दर्जा देण्याचं काम गव्हर्नमेंटने केलं आहे. आता अभिजातपणा टिकवण्याचं काम मात्र आपलं आहे. अजूनही आपण जर बस भेटली असं म्हणणार असू आणि माणसं मिळाली, अंदमानात आम्हाला पोंक्षे मिळाले, पण अंदमानला जाताना मात्र प्लेन भेटलं, तर त्या नुसतं दर्जाला काही अर्थ नाही ना. त्यामुळे जिथे जिथं मी खूप प्रयत्न करतो जास्तीत जास्त मराठी बोलण्याचा,
जेव्हा जेव्हा आपल्याला आपण पण मी तुमच्यासारखंच आहे की हो. मी तुम्ही ज्या शाळेत शिकलात इतिहास भूगोल नाही का, ते दळीदळी भूमितीची प्रमेय, रब्बी पिके आणि काय हंगामी पिके, खारे वारे मतले वारे, ज्याच्या आयुष्यात त्या वाऱ्याचा काही उपयोग होत नाही. आता इथे या मशीनचा वारा आहे. हे असलं दळभद्री शिक्षण आम्हाला दिलं. या शिक्षणाबद्दल पण सावरकरांचं खूप सुंदर मत आहे. कसं शिक्षण दिलं पाहिजे, काय केलं पाहिजे. आणि हे सगळं बोलत असताना आणि इतका सुंदर रसिक समोर असताना मला वाईट कशाचं वाटतं माहिती आहे की माझ्याकडे 3च दिवस आहेत. किती अवघड काम आहे ना हे. 3 दिवस साधारण 1-1.5 तास रोज. आहे ना. तुम्ही म्हणाल का बोला होतं, तसं नाही, तसं होत नाही. त्याच्यावर पण किती बोलावं ह्याच्यावर पण सावरकरांनी लिहिलं. अजून हवं, अजून थोडा वेळ चाललं असतं असं वाटत असतानाच थांबावं. व्याख्यान कसं द्यावं, व्याख्यान कधी द्यावं, कसंपेक्षा कधी द्यावं, त्याच्यावर तात्याराव म्हणतात एखादं वाचन आपण करतो, एखाद्या नवीन विषयाचं ज्ञान आपल्याला प्राप्त होतं आणि आपल्याला भयंकर आनंद होतो बघा. आणि तो आनंद इतका गगनात मावेनासा होतो, तो इतका अत्युच्च आनंद असतो की इतके अधीर होतो आपण की ते कुणाला तरी सांगण्यासाठी तेव्हा व्याख्यान द्यावं. तर असा मी गेली 25 वर्ष अधीर झालेलो आहे. सतत संधी मिळाली की सावरकर मांडत फिरायचं. ही अधीरता आली ना की ती तळमळ येते. नुसतं व्यवसाय म्हणून व्याख्यानं द्यायची नाहीत. व्यवसाय करावाच लागणार आहे, नाहीतर घर कसं चालणार. कारण अजून तरी 25 वर्षात मला तुम्ही सुंदर व्याख्यान दिलं म्हणून 5 किलो कुठल्या वाण्याने मला साखर आणि तांदूळ बासमतीचा दिलेला नाही आहे. त्यामुळं मला त्या व्याख्यानाचे पैसे घ्यावे लागतात. त्याला काही पर्याय नाही. ह्याच्यावर पण बऱ्याच लोकांचा आक्षेप आहे बरं का, मी पैसे घेतो याच्यावर पण. वा, म्हणजे गंमतच आहे. बरं, हे जे आक्षेप घेतात ते मात्र एकही गोष्ट पैशाशिवाय करत नाहीत. अशा सगळ्या गमती जमती आहेत. आज महाराष्ट्राला एक भयानक असा जातीपातीचा रोग लागलाय गेल्या 25 वर्षामध्ये. ते सातत्याने राज ठाकरे सातत्याने त्याचं कारण सांगतात की 99 साली राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली आणि तेव्हापासून जातीमध्ये विष पेरण्याचं काम त्यांनी केलं. अगदीच पटण्यासारखंच आहे ते, खरंच आहे, सत्य आहे ते सातत्याने ते बोलतात. हा धोका जो आहे आज 2024 मध्ये निर्माण झालेला, आज प्रत्येक 2 माणसं 2 मित्रसुद्धा एकमेकांशी बोलताना आता तो कुठल्या जातीचा आहे ह्याचा विचार करून बोलायला लागला आहे. हे वातावरण नव्हतं आपल्याकडे कधीच. मी नाटक क्षेत्रातला माणूस आहे, मी ओरिजिनल अभिनेता आहे, व्याख्याता नाही आहे. मी व्याख्यातानंतर अचाट आणि अफाट माझ्या मातृभूमीवरती माझं अफाट प्रेम आहे. हिंदू धर्मावर भयंकर प्रेम आहे. म्हणून मी माझ्या अभिनयातनं थोडा वेळ काढून ह्या सगळ्या भानगडी व्याख्यानांच्या करत असतो. मूळ व्याख्याता नाही मी. आणि मी 12 तास शूटिंग करतो. माझं आता नवीन नाटक येते, त्याच्या सकाळी 10 ते संध्याकाळी 6-7 वाजेपर्यंत नाटकाच्या तालमी चालू असतात. त्याच्यानंतर घरी जाऊन एक रोज 5 पानं तरी वाचायचे, असं एक नियम मी ठरवून घेतला आहे. 5च पानं म्हणजे 10 मिनटं लागतात त्याला. आणि ती 5 पानं जी काय वाचली ती गावभर सांगत बोंबलत फिरायचं. हीच माझी राष्ट्रभक्ती. हा धोका जातीद्वेषाचा, हा धोका 1924 ते 37 ह्या काळामध्ये सावरकरांनी ओळखला आहे. बरोबर 1924 2024 100 वर्षांपूर्वी हिंदू समाज
हा कधीही एक येऊ शकत नाही जोपर्यंत हिंदू समाजात जातींमध्ये वाटला गेला आहे. आणि ज्या वेळेला सावरकरांना स्थानबद्धतेत ठेवण्यात आलं, अंदमानची शिक्षा संपली 1910 ते 1921. मग अंदमानातनं त्यांना काढलं, त्यांना कलकत्त्याला अलीपूरला तिथल्या जेलमध्ये ठेवलं. मग तिथून त्यांना मुंबईत हलवलं, तिथून मग त्यांना रत्नागिरीमध्ये नेलं, रत्नागिरीतनं त्यांना पुन्हा पुण्यामध्ये आणलं येरवड्यामध्ये, आणि येरवड्यातून त्यांची 24 साली सुटका झाली आणि त्यांना स्थानबद्धतेत ठेवलं 5 वर्षांसाठी. म्हणजे 24 ते 5 वर्ष म्हणजे 29ला ते सुटणार असं सगळ्यांना वाटलं होतं. पण ब्रिटिशांनी ती 5 वर्ष स्थानबद्धतेची आणखीन 5 वर्षांनी वाढवली. मग ती 34पर्यंत गेली. मग 34ला मात्र नक्की सुटतील असं वाटलं होतं, पण ते पुन्हा वाढवलं आणि ते 37 सालापर्यंत गेलं. आणि 37 साली त्यांच्यावरचे सर्व निर्बंध उठवले गेले आणि सावरकर मुक्त झाले. आता त्याच्या आधीचं जे अंदमान पर्व आहे ते आपण अंदमानाच्या सेल्युलर जेलमधनं बाहेर पडलो सगळं बघून, की बाहेर जे आपण उद्यान आहे त्या उद्यानात तात्यारावांच्या पुतळ्याखाली बसून अंदमान पर्व मी सांगेन. त्या वास्तूत ते एक छान मजा आहे, म्हणून मी तिथपर्यंत काही बोलत नाही आता, ते नंतर त्या दिवशी सांगेन. पण आता 24ला त्यांना जेव्हा रत्नागिरीमध्ये स्थानबद्धतेत ठेवण्यात आलं, त्याच्यानंतरचं जे त्यांचं कार्य आहे ते कार्य जर आपण लक्षात घेतलं तर आपल्याला कळेल माफीनाम्याचं महत्त्व. एक तर तो माफीनामा नाही आहे, त्याला म्हणतात ब्रिटिश भाषेमध्ये ॲम्नेस्टी पिटिशन. म्हणजे एक्झॅक्ट त्याचा एकतर ना बरोबर असा मराठी अर्थ काढता येत नाही, पण जवळ जाणारा म्हणजे दयेचे अर्ज. जे दयेचे अर्ज आज आपल्याकडं आपल्या संविधानानुसार आपल्या घटनेनुसार प्रत्येक गुन्हेगाराला हा अधिकार आहे. म्हणजे अगदी संसद भवनावर हल्ला करणाऱ्या अफजल गुरूंनाही तो अधिकार होता आणि कसाबलाही तो अधिकार होता, आणि तो अधिकार त्यांनी बजावला होता. आणि त्यांनी आपल्या राष्ट्रपतींकडे दयेचे अर्ज पाठवले होते आणि ते बरेच काळ त्या राष्ट्रपतींनी आपल्या बुडाखाली ठेवून दिलेले होते. किंवा निर्भया हत्याकांडामधले जे नालायक 3 नराधम फासावर लटकले, त्या प्रत्येकाला सांगायचा मुद्दा आहे की हा काय आत्ताचा नवीन कायदा नाही आहे, हा पहिल्यापासूनचा कायदा आहे, हा पूर्वापार चालत आलेला कायदा आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये मी बाहेर पडलं पाहिजे. जेलमध्ये मी जर सडलो तर मी देशाला शून्य उपयोगी पडेन. सावरकरांच्या संपूर्ण आयुष्याचा पाया हा उपयुक्ततावादावर उभा आहे. सदैव मी प्रत्येक क्षणाला माझ्या राष्ट्राला उपयोगी कसा पडेन एकमेव ध्येय आहे. आणि मग उपयोगी प्रत्येक वेळेला हा विचार करायचा की मी आता उपयोगी ह्या रस्त्याने जाऊन पडणार आहे का ह्या मार्गाने जाऊन पडणार आहे. ह्या मार्गाने जाऊन मी जास्त उपयोगी ठरणार आहे माझ्या देशासाठी. फक्त या मार्गाने गेल्यानंतर माझ्यावर लांछनं लागणार आहेत, माझ्यावर चिखलफेक करणारा केली जाणार आहे, माझी जास्त बदनामी होणार आहे, पण मी उपयोगी पण जास्त ठरणार आहे. तर मग ही बदनामी एका राष्ट्रभक्तांनी सहन केली पाहिजे. ते लांछन, तो चिखलफेक ही सहन केली पाहिजे. कारण फायनल काय आहे तर मला राष्ट्राला उपयोगी पडायचे. ही चिखलफेक ही तात्कालीन आहे, ह्या शिव्याशाप हे तात्कालीन आहेत. कारण समाज सामान्य असतो, सामान्य माणसं असतात सगळे. सामान्य माणसाला पटकन कळत नाही. आत्ता हे ज्यांनी पावलं उचलले ज्या राजकीय नेत्यांनी, ती पावलाचे परिणाम दूरगामी काय होणार आहेत हे तेव्हा कळत नाही. म्हणून आपण त्या क्षणी त्याला शिव्या देऊन मोकळे होतो. मग नंतर कळतं आपल्याला. जसं नरेंद्र मोदींनी काही वर्षांपूर्वी त्या काश्मीरमधल्या त्या मुफ्ती सय्यद कोणती मुफ्ती कोण मेहबूबा मुफ्ती, तर तिच्याबरोबर जेव्हा युती केली तेव्हा आपल्याला आपण सर्वांनी शिव्या घातल्या मोदींना. तर मी पण घातल्या. शेवटी सामान्यत ना.
व्याख्यान देतो म्हणजे मला काही शिंग नाही फुटली. हे असं कसं केलं? किंवा मोदी पहिली 5 वर्ष ते सातत्याने जे परदेशामध्ये सतत जात होते, तेव्हा आपण पण यायला ते पंतप्रधान आमचा आहे का परदेशातला आहे असं सतत वाटायचं आपल्याला, कारण आपण सामान्य आहोत. आता कळतं आपल्याला, 2 देशांमध्ये युद्ध झाल्यानंतर जो देश युद्धात हरतो, हरलेल्या देशाची जी अवस्था असते ती युद्ध न करता पाकिस्तानची आपण केली. त्याच्यासाठी ते 5 वर्ष जे जगभर फिरत होते आणि पाकिस्तानच्या विरोधात मतप्रणाली बनवत होते. सगळ्या देशांची इस्लामिक कंट्रीमध्ये जाऊन सुद्धा पाकिस्तान हा टेररिस्ट कंट्री आहे हे बिंबवण्याचा प्रयत्न करून सगळ्या जगाला आपल्या बाजूने करून घेतलं आणि युद्ध न करता युद्ध हरलेल्या देशाची जी अवस्था असते ती पाकिस्तानची करून टाकली. आणि सर्वात उत्तम सरसेनापती किंवा सर्वात मोठा सेनापती किंवा सर्वात मोठा योद्धा तो असतो जो युद्ध न करता युद्ध जिंकतो. छत्रपती शिवाजी महाराज म्हणून खूप मोठे. कमीत कमी नुकसान, जास्तीत जास्त फायदा. परत हे सगळं आपल्याला कोणी शिकवलं? प्रभू श्रीरामाने, हनुमानाने शिकवलं ना आपल्याला ही स्ट्रॅटेजी. हनुमान एवढा डिप्लोमॅटिक दुसरा कोण नसेल नाही का? रावणाच्या लंकेत गेला, त्याच्या शेपटीला फडकी बांधली. ती फडकी कुठली होती? अयोध्येतली होती का? नाही, लंकेतली होती. म्हणजे लंकेची फडकी. बरं, त्याच्यावर तेल टाकलं, ते काय अयोध्येतनं आणलं होतं का? नाही, लंकेतनं. लंकेचं तेल, लंकेची फडकी. अग्नी दिला तो पण लंकेचाच आणि जाळली ती पण. म्हणजे शून्य इन्व्हेस्टमेंट आणि मॅक्झिमम फायदा. ही स्ट्रॅटेजी आहे आपली. हिंदू धर्म आपल्याला शिकवतो, आपला राम आपल्याला खूप काही शिकवतो, आपला श्रीकृष्ण खूप काही शिकवतो. सावरकर आपोआप तयार होत नाहीत, शिवाजी महाराज आपोआप तयार होत नाहीत. ज्या ज्या घरातली आई श्रीराम श्रीकृष्णाचे धडे शिकवते तिथं तिथं शिवाजी आणि विनायक जन्माला येतो. श्रीराम श्रीकृष्णांना शिक्षण दिलं, छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले. श्रीराम श्रीकृष्ण आणि शिवाजी ज्यांनी शिकवला तिथं बाजीराव जन्माला आला. हे सगळं जिथे शिकवलं तिथं विनायक दामोदर जन्माला आला, तिथे बाळगंगाधर जन्माला आला. आपल्या घरात काय जन्माला येत नाही? आपण यातलं काहीच शिकवत नाही. आपण हॅरी पॉटर शिकवतो. आपल्याला महत्त्वच नाही, आम्हाला माहितीच नाही काही. इतिहासाची मोडतोड. वयाच्या 70व्या वर्षी एक छोटंसं भाषण केलं होतं. त्या भाषणात सावरकर म्हणाले ते की जर नेहरूंचं सरकार आता जर शाळांमधनं या देशाचा खरा इतिहास शिकवणार नसतील तर मला बहिशाळा घेऊन भारताचा खरा इतिहास मुलांना शिकवावा लागेल. पण पाठीशी कोणीच नव्हतं, संघटना नाही, पक्ष नाही, थकलेलं शरीर, 70 उलटलेली होती. त्यामुळे इच्छा असूनही प्रॅक्टिकली त्यांना काही करता आलं नाही. तर 24 साली जेव्हा त्यांना स्थानबद्धतेत ठेवलं तेव्हा त्यांच्या डोक्यामध्ये विचार आला की आता आपल्यावर बंधनं कुठली आहेत? राजकारणामध्ये आपण प्रवेश करू शकत नाही, ब्रिटिशांच्या विरोधात लढू शकत नाही, आपण वर्तमानपत्रात काही लिहू शकत नाही, आपण जाहीर भाषणं करू शकत नाही. मग आपण काय करू शकतो? हिंदूंना एक व्हायसाठी जे सदैव आपल्या डोक्यात एक सलतंय की हिंदू बाटलेला आहे. आता पण तीच घोषणा आहे ना, बटेंगे तो कटेंगे. हे काय आत्ताच नाही आहे, हे पहिल्यापासूनच आहे. एकच होत नाही आम्ही, ही वज्रमूठच होत नाही. जेव्हा जेव्हा वज्रमूठ झाली तेव्हा तेव्हा स्वराज्याची स्थापना झाली. 18 पगड जातीला एकत्र आणण्याचं फार मोठं यश आहे छत्रपतींचं. छत्रपतींना स्वराज्य तेव्हा स्थापन करता आलं जेव्हा तिने 18 पगड जातीतल्या भिंती मोडून भेदभाव संपून
द्वेष संपुष्टात आणून सगळ्यांना एकत्र आणलं आणि मराठा समाज निर्माण केला. मराठा म्हणजे 96 कुळी मराठा नव्हे, जो आता ते आंदोलनं करतात त्यातलं नाही. त्याचा काही संबंध नाही. हा मराठा कुठला? मराठा हा शब्द खऱ्या अर्थाने कुठून आला आहे? मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा, तो मराठा. त्या मराठामध्ये पोंक्षे पण बसतो, जाधव पण बसतो, कांबळी पण बसतो. त्याच्या जातीचा काही संबंध नाही. मराठा बटालियन मिलिटरीमध्ये आहे. ते मराठा म्हणजे काय फक्त 96 कुळी मराठा घेतात का? नाही, काही संबंध नाही. 96 कुळी मराठा असतात तर त्यांचा लेफ्टनंट कर्नल हा ब्राह्मण असूच शकत नाही, पण तो ब्राह्मण होता. याचाच अर्थ काय की मराठा या शब्दाचा अर्थ 96 कुळी मराठा असं होतच नाही. मग सावरकर म्हणाले की आता या स्थानबद्धतेचा सर्वात उत्तम उपयोग हिंदू समाज संघटित करण्यासाठी करून घ्यायचा. आणि मग तात्यारावांनी कामाला सुरुवात केली. आता बरोबर 100 वर्षापूर्वी जा, कल्पनाच करावी लागणार आहे आपल्याला. आत्ताची परिस्थिती इतकी भयंकर आहे तर 100 वर्षांपूर्वी पारतंत्र्यातल्या देशात काय परिस्थिती असेल? या जाती कोणी निर्माण केल्या? या जाती खरोखरच होत्या का? या जाती आल्या कुठून? जन्माला येण्यावर जात असते का? जात म्हणजे नेमकं काय? ह्या सगळ्यावर काम करायला माणसाने सुरुवात केली, कारण ह्याच्यावर बंधनच नाही आहे, ब्रिटिशांनी टाकलेलं नाही आहे. आता इमॅजिन करा की एक विनायक दामोदर सावरकर जाती संपवायला निघालेला, तो स्वतः आहे कोकणस्थ ब्राह्मण. अस्पृश्यता निवारण्याचं कार्य करणाऱ्या नेत्यांची नावं सांगा असं म्हटलं की आपल्या पटकन तोंडात बाबासाहेब आंबेडकर, फुले, सावित्रीबाई फुले, शाहू अशी पटकन नावं येतात. काम आहेच मोठं, त्याच्याबद्दल काही वादच नाही. पण मला एखाद्या गोष्टीची झळ पोचली आणि मी त्या झळीच्या विरोधात उभं राहणं ही झाली स्वाभाविक प्रतिक्रिया. नीट आहे का मी काय बोलतोय? मी लहानपणापासून अन्याय सहन करतोय. लहानपणापासून माझी अवहेलना नव्हती. लहानपणापासून मला अपमानित केलं जात आहे आणि मग मी चिडून पेटून उठलो आणि म्हटलं बस झालं चायला, आता माझा अपमान कोणी करायचा नाही, मी वाट लावून टाकेन. याला भयंकर हिंमत लागते. शेकडो वर्ष जो अन्याय चालू आहे त्या अन्यायाच्या विरोधात त्याच समाजातला एक माणूस उभं राहणं, म्हणून आंबेडकरांचं महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. यात किंचितही ते कमी होत नाही. पण कुणाला माहीत नसेल म्हणून सांगतो, आंबेडकरांच्या अस्पृश्यता निवारणाच्या कार्याच्या आधी सावरकरांनी सुरू केलं आहे. एक चित्पावन कोकणस्थ ब्राह्मणाच्या घरात जन्माला येऊन सुद्धा दोन्हीकडनं विरोध आहे, हे लक्षात घ्या. ज्या समाजाच्या उद्धारासाठी भंगीवाड्यामध्ये, महारवाड्यामध्ये, कुंभारवाड्यामध्ये, लोहारवाड्या वाड्या असायच्या, अशा तुम्ही कोकणामध्ये आजही आहे ते. एकेका समाजाच्या वाड्या आहेत, ते असे संघटित होऊन राहतात. मांगवाडा, महारवाडा, कुंभारवाडा, लोहारवाडा, तिथे सगळे लोहार दिसणार, तिथे सगळे कुंभार दिसणार, तिथे सगळे महार दिसणार, तिथे सगळे मांग दिसणार. अशा वाड्यांमध्ये एक धोतर नेसलेला एक चित्पावन विनायक दामोदर सावरकर अचानक एक दिवस आला. काय प्रतिक्रिया असेल त्यांची? अजूनही कोकणामध्ये ब्राह्मणांच्या किंवा मराठ्यांच्या घरामध्ये, त्यांच्या घरामध्ये काम करणाऱ्या कोळवाड्यांच्यासाठी
चहाचे कप वेगळे ठेवलेले असतात कोनाड्यात. ती गडी माणसं येतात आपापला कप घेऊन असे, आणि ते नेमके त्या सगळ्या कपांना कानच नसतो, असे फुटके बिटके असे असे असतात. ते मी बघितलेले आहेत आमच्या कोकणात. मी आजीला विचारायचो, ती म्हणायची ती प्रथाच आहे. माझी आजी परत सामान्य, तिला ते बदलाव वगैरे, पण त्यांच्यात काही वैर आहे बाबा असं काही नाही. फार प्रेमाने सगळं व्हायचं. म्हणजे ती कुळवाडी बायका आमच्याकडे काम करणाऱ्या आमच्या शेतातले गडी त्यांच्या असे समोरच बसायचे ते. पण कप मात्र माझ्या आजोबांना किंवा मला जो कप बशी दिली जायची त्या कप बशीत त्यांचा चहा नव्हता. हे मी सांगतोय, मी बघितलेलं. मी तुम्हाला सांगतोय, सावरकरांनीच काम सुरू केलं ते 1924. किती भयानक परिस्थिती असेल. म्हणजे मी इमॅजिन करतो, कधी कधी काय होतं माहिती, पुस्तकामध्ये ना 2 ओळीत त्याचं वर्णन निघून जातं पुढे. त्याचं गांभीर्य आपण विचार केल्याशिवाय कळतच नाही. मुळात एका माणसाला असं वाटणं, असं वाटण्यासाठी तो महारवाड्यात एक ब्राह्मण चाललाय म्हटल्यावर पहिले समस्त स्वजातीय ब्राह्मण त्याच्या विरोधात उभे राहणार. फक्त ब्राह्मणच नाही, मराठा समाज उभा राहणार. बरं, गंमत कशी आहे, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र ह्याच्यामध्ये शूद्रांवर काय फक्त ब्राह्मणांनीच अत्याचार केले का? नाही. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य तिघांनी अत्याचार केले. बिल फक्त ब्राह्मणावर फाडलं जातं. म्हणजे मनुवादी 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 जे म्हटलं जातं, तो मनु लिहिणारा, मनुस्मृती लिहिणारा महर्षी मनु हा ब्राह्मण नाही आहे, क्षत्रिय आहे. ज्यांनी रामायण लिहिलं ते वाल्मिकी कोण आहेत? ब्राह्मण आहेत का? वाल्या कोळी ना. म्हणजे आताचे काय ते ओबीसी समाज, म्हणजे आरक्षणात आले असते ते कदाचित. मी सगळं असं कनेक्ट करतो. लिहिलं ना त्यांनी. एका कोळी समाजातल्या माणसाने जे रामायण लिहिलं तेच रामायण आपण वाचतो आणि असं मस्तकाला लावतो ना. कुठे कुठे जात गेली? कुठे जात? जातीचा द्वेष कुठे आहे? नाहीच आहे, नाहीच आहे. कर्तृत्वाला महत्व आहे. बरं, ज्या श्रीकृष्णाने हे 4 वर्ण सांगितले, तो श्रीकृष्ण कुठल्या समाजातला आहे? तो ब्राह्मण आहे? नाही, गवळी. म्हणजे परत ओबीसीत ना. म्हणजे वाल्मिकी ब्राह्मण नाही, महर्षी मनु ब्राह्मण नाही, तो 4 वर्ण सांगणारा श्रीकृष्ण ब्राह्मण नाही. चायला शिव्या फक्त त्या ब्राह्मणाला पडतात. द्वेषाची बीज कशी व्यवस्थित पेरली जातात. सावरकरांना ही सिस्टीम मोडायची होती. अनायासे संधी मिळाली होती. ब्रिटिशांच्या विरोधात आवाज उठवू शकत नाही, राजकारणात भाग घेऊ शकत नाही, सभा भाषणं नाहीत. मग हे करायचं. आता ही संधी आहे. तेव्हा त्यांना वाटलं होतं 5 वर्ष मिळाली, पण ती वाढत 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 13पर्यंत गेली. आणि जवळजवळ रत्नागिरी संपूर्ण जिल्हा हा जातमुक्त करण्याच्या कंडिशनपर्यंत आणला होता. इतकं मोठं यश त्याला संपादित झालं होतं. म्हणजे मी विचार करताना असा विचार करतो की दिवस रात्र एखाद्या महारवाड्यामध्ये 8-10 दिवस गेल्यानंतर त्यांना सारखाच येतोय हा बाब्या, तर आता ऐकूया म्हणून कधीतरी 8व्या-10व्या दिवशी ठीक आहे त्याला थांबतो, काय म्हणतो ते ऐकूया तरी. पहिल्यांदा तर त्याला हडतूडच केलं असेल. किती अपमान माणसाने सहन केला असेल. त्यांच्याकडनं अपमान ज्यांचं भलं करायला निघालेत, ज्या जातीतनं निघालेत त्या जातीचा परत विरोध आहे. बरं, नुसतं सावरकर नाही, बायका पण या सगळ्या महापुरुषांना काय ग्रेट बायका मिळाल्या आहेत. आपण दुर्दैवाने या सगळ्या स्त्रियांकडे कधी लक्षच देत नाही. हो, जेवढे सावरकर मोठे, जेवढे लोकमान्य टिळक मोठे, जेवढे गांधी मोठे, जेवढे बाबासाहेब आंबेडकर मोठे, तेवढ्याच बायका नाही का मोठ्या? त्यांचा पुतळा नसतो, त्यांचं चरित्र कोणी वाचत नाही, त्यांच्यावर कोणी व्याख्यान देत नाही. केवढा मोठा अन्याय करतो आपण.
हो, अशा विनायक दामोदर सावरकर नावाच्या माणसाबरोबर लग्न करून आयुष्य काढायचं काही सोपं आहे काय? काय मिळालं असेल त्या बाईला? काहीच मिळालं नाही. सावरकरांना निदान काहीतरी मिळालं. 78 वर्षानंतर का होईना, पण पोर्ट ब्लेअरच्या विमानतळाच्या बाहेर पुतळा उभा राहिला. जय जयकार केला जातो सावरकरांचा. 50% लोक शिवाय देतात, 50% जय जयकार करतात. बरं, हे प्रत्येक महापुरुषाच्या वाट्याला आलंय, कोणी सुटलेलं नाही ना. तर मला जेव्हा विचारतात तुम्हाला एवढं घाणघाण तुमच्या यूट्यूबच्या व्याख्यानांच्या खाली काय काय खूप घाण लिहितात हो, म्हटलं मग काय झालं? प्रॉब्लेम काय? मला काही प्रॉब्लेम नाही. इथं महापुरुषांना सोडत नाही. मी कोण आहे? सामान्य नगण्य माणूस आहे मी. असं करत 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 त्यांच्या वाड्या वस्त्यांमध्ये जाऊन बसायचं, त्यांना सांगायचं की तुम्ही माणसं आहात, तुम्ही मनुष्य प्राणी म्हणून जन्माला आलेल्या, जसा मी जन्माला आलोय, जसा मराठा जन्माला आलाय, जसा वैश्य जन्माला आला, तसे तुम्ही सुद्धा जन्माला आलेल्या. जन्माला कुठे येतो आपण? ह्याच्यात आपलं कर्तृत्व शून्य असतं. असलंच तर त्या आईवडिलांचं. कर्माची फळं भोग असं आपण किती सहज म्हणतो, पण जे कर्मच केलं नाही त्याची फळं का भोगायची तुम्ही? केवळ जन्माला आलात म्हणून. हे समाज प्रबोधन करून त्या. बरं, तुम्हाला आता आणखीन एक गंमत माहीत असेल सुद्धा कदाचित. ब्राह्मण हा तर फारच लांबचा, किंवा क्षत्रिय आणि दलितांमधला वाद हा खूपच लांबचा राहिला. अहो, महार मांगाशी लग्न करत नव्हता, कुंभार सुताराशी लग्न करत नव्हता, जेवायला एकत्र बसत नव्हते. ही त्यांच्यातली परिस्थिती होती. शूद्रांमध्ये जेवढ्या जाती आहेत ना, त्या शूद्रांमधल्या जातीमध्ये पण विवाह होत नव्हता. ब्राह्मण क्षत्रिय ते खूपच लांब राहिले. हे मी सातत्याने का सांगतोय? तुम्हाला सावरकरांचं कार्याचं महत्त्व, त्याची खोली लक्षात येईल की एक माणूस सकाळ झाल्यापासून झोळी लटकवून असं फिरत राहायचं, अथक प्रयत्न, न थकता न हरता. सावित्रीबाईंचं उदाहरण आपण नेहमी देतो ना. मुलींची शाळा काढताना शेणगोटे फेकत होत्या, सहन केल्या बाईंनी. तसंच नाही का काहीच? अगदी शेण नसेल फेकलं, पण मुखातून जे शेण बाहेर पडतं ते त्याच्यापेक्षा भयानक नसतं का? आता नाही का राजकीय आता सभामध्ये काय शेणच शेण बाहेर येते. ह्या जाती ह्या जन्माधिष्ठित नाहीत. परमेश्वराने, ईश्वराने, विधात्याने, निर्मात्याने, निसर्गाने, काही म्हणा त्याला, त्यांनी मनुष्य प्राण्याला जन्माला घातला. त्यांनी कुंभार नाही जन्माला घातला, त्यांनी ब्राह्मण नाही जन्माला घातला. श्रीकृष्णाने 4 वर्ण दिले, ते कामाची विभागणी करण्यासाठी दिले. त्याशिवाय समाज सुदृढ होऊ शकत नाही. ही कामाची विभागणी प्रत्येक घरामध्ये आहे. तुम्ही आज इथे उपस्थित आहात, प्रत्येकाच्या घरामध्ये एक कामवाली येते. एखाद्याच्या घरामध्ये येत पण नसेल, पण जिथे कामवाली येत नाही त्यांच्या घरामध्ये कामं वाटली आहेत की नाही? की झाडू पोछा तू करायचा, भांडी मी घासेन, धुणं तू धु, वॉशिंग मशीन लावून आलेले बाहेरचे कपडे वाळत घालायचं तू काम कर. कारण आपण कामवाल्या ठेवत नाही. म्हणजे आता एखादा टक्काच असेल, कोणीतरी एखादाच असेल असं न ठेवणारा. अदरवाईज आपण ह्या कामाची विभागणी करतो. ती येते ना आपल्या घरी, ती येते, पटपट सगळं घर झाडते, मग ती लाद्या पुसते, मग ती भांडी घासते.
मग ती कपडे वाळत घालते आणि ताई येते उद्या मी असं म्हणून ती जाते. काम वाटून घेतले. घरातल्या स्त्रिया संपूर्ण किचन सांभाळतात, काम वाटून घेतले. नवरा बाहेर जातो पैसे कमवायला, मुलं ज्ञानार्जन करायला जातात. कामाची विभागणी आहे. 4 वर्ण नाहीत का? अहो घरामध्ये सोडून द्या. तात्याराव म्हणतात व्यक्तिगत जीवनात आपणच 4 वर्णातून जातो. सकाळ उठल्यापासून झोपेपर्यंत प्रत्येक माणूस कसं सकाळी उठल्यानंतर स्वतःचं तोंड धुणे, दात घासणे आणि संडासला जाणे हे तुमचं दुसरं कोणी करतं का? तुमचं ढुंगण धुवायला माणूस नाही ना ठेवलाय, आपला आपणच धुतो ना. म्हणजे शूद्राचं काम करतो की नाही सकाळी? मग ते काम वाईट आहे का? मी ब्राह्मण आहे, पोंक्षे घराण्यात जन्माला आलो आहे. मी मराठा आहे, मोरे का काय त्यांचे मला एकतर जाती कळत नाहीत, आडनावावरनं अजिबातच कळत नाहीत. फक्त माझं मला माहिती आहे, कारण मला आली खूप त्याच्यावरनं शिवाय देतात म्हणून मला बरोबर माहिती आहे. आता ते नाही, दिवसाची सुरुवात आपण शूद्राच्या कामाने करतो. मग शूद्राचं काम वाईट कसं? सावरकर विचारतात. काय थॉट आहे बघा. माणूस तुमच्या दैनंदिन जीवनामधनं जाती काढण्यासाठी कुठल्या लेवलवर जाऊन समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय. असं अख्ख्या रत्नागिरी जिल्ह्यामधल्या प्रत्येक वाड्या पाड्यांमध्ये रोज जायचं, रोज हे बोलायचं. हजारो वर्षांची मानसिकता बदलण्याचं काम करायचं. दगडं फोडणं एक वेळ सोपं आहे, पण हे महाकर्म कठीण. कोणी सांगितलं होतं करायला? बरं, हे केल्यामुळं कोणी काही फळं देणार होती? कोणी पुरस्कार मिळणार होते? काही मिळणार नव्हतं. पण जोपर्यंत हिंदू समाज संघटित होत नाही तोपर्यंत हिंदू राष्ट्र उभं राहणार नाही. माझी जात एकच असायला पाहिजे, हिंदू जात. मला कधी कधी, मी नाटकात काम करणारा अभिनेता असल्यामुळं मी फार वेगवेगळ्या पद्धतीने विषय मांडण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही तर 3 दिवस पार्थचं ऐकलं. पार्थ म्हणजे मी जाहीरपणे सांगतो की जेवढी महाराष्ट्रात व्याख्यानं देणारे लोक आहेत, जेवढी म्हणजे 2 आकडे पण नाही आहेत बरं का, 5-7 माणसंच आहेत फक्त. 7-8च्या पुढं काही नावं माहिती आहेत तुम्हाला? व्याख्याते महाराष्ट्रातले तुम्हाला 10 नावं नाही देता येणार. 7-8च्या पुढं थांबलंच ते. त्या सगळ्यात सर्वात अज्ञानी आणि सर्वात कमी ज्ञान असलेला जर कोण असेल तर तो मी आहे. फक्त मी अभिनेता आहे आणि त्यातला कोणी अभिनेता नाही आहे. मला विषय मांडताना अशा छोट्या छोट्या उदाहरणं देऊन सांगायला मजा येते आणि मग लोकांच्या बरोबर ते मस्तकात घुसतं. मग माझ्या डोळ्यासमोर कल्पना येतात. आता आंबेडकर म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर तसं कोट घातलेले असे, ती डायरी घेतलेली आणि ते असे उभे असतात की नाही. आता हे जन्माला असे येतात का? सावरकर म्हटल्यावर अशी छत्री घेतलेली, टोपी घातलेली, ते जन्माला असे सावरकर आले का? छत्रपतीची तलवार बिलो असं छत्रपती जन्माला नाही ना. ही सुद्धा आपल्याला जशी मुलं होतात तशी ती पण मुलंच असतील की नाही. त्यांचं पण बालपण आहे ना, ते पण खेळत असणार, पडत धडत असणार, आई बडवत असणार त्यांना. हा सगळं होणारच किंवा माणसं आहेत ती. प्रभू श्रीराम पण सुटला नाही की याच्यातनं, श्रीकृष्ण पण सुटला नाही. श्रीकृष्णाने पण मार खाल्ला नाही का, दही दूध चोरतो म्हणून. साक्षात भगवंताने मार खाल्ला आहे, कारण मनुष्य रूप घेऊन आलेत ना, मग ते सगळं होणारच. मग असा हा विनायक जेव्हा लहान असेल किंवा हा बाबासाहेब जेव्हा लहान असेल, भीमराव, आता लहानपणचा भीमराव, आता हे भीमराव म्हटलं की कोणी ऐकणार असेल तर शिवाय देतात मला. भारतरत्न तिथूनच सुरुवात करायची. अरे जे जन्माला आले ते भारतरत्न नव्हते ना. विनायक जन्माला विनायकच आला, शिवाजी म्हणूनच जन्माला आला. मग छत्रपती शिवाजी महाराज झाले ते.
ते कर्तृत्वाने मोठे झाले. तसे आंबेडकर लहान असताना त्यांच्या काका मामा कोणाचा तरी हात धरून बाजारामध्ये जात असतील, सार्वजनिक ठिकाणी फिरत असतील. मग फिरत असताना उच्चवर्णीय त्यांना काहीतरी घाणेरडं बोलत असतील. तेव्हा आंबेडकर म्हणजे भीमराव आपल्या काका मामाचा ज्याचा हात धरलाय त्याला विचारत असेल ना प्रश्न, हे आता आपल्याला असं काय बोलले, आपण काय केलं आता यांचं बाबा, ह्याने आपल्याला असं उगाच शिव्या का दिल्या. मग ते सांगत असतील, अरे पूर्वापार आपण महार समाजात जन्माला आलो आहे, आंबेडकर महार जातीतले आहेत, त्यामुळे आपल्याला हे सहन करावंच लागणार, हे पिढ्यानपिढ्या चालत आलेलं आहे, आपलं दुर्भाग्य आहे, त्याच्या विरुद्ध काय बोलू नकोस बाबा, हे जे चाललं आहे तसं चालू दे. आणि मग त्या मुलाच्या डोक्यात सुरू झालं असेल ज्याला का म्हणून, आम्ही पण माणसंच आहोत ना, ह्याला काय अधिकार आहे मला शिव्या देण्याचा, ह्याला काय अधिकार आहे मला स्पर्श नको करू म्हणण्याचा. आणि मग तो चिडून उभा राहिला असेल आणि मग इतक्या पिढ्यानपिढ्या जे अन्याय चालत आला आहे त्याच्या विरुद्ध त्यांनी आवाज उठवला असेल. एका विशिष्ट वयामध्ये आल्यावर त्यांनी ठरवलं असेल, बास झालं बाबा काका मामा तुम्ही सहन केलं, आता मी नाही सहन करणार, मी पुढच्या पिढ्यांना सहन करू देणार नाही, आता मी इथून बंडाचं झेंडा घेऊन हातात उभा राहणार. स्वाभाविक प्रतिक्षिप्त क्रिया आहे. सहन केलंय, कोणीतरी घाणेरडं बोललेलं लागलंय, अपमान झालाय. आता हीच सिच्युएशन विनायकाच्या आयुष्यात पण आली असेल. विनायक पण कधीतरी गेला असेल बाजारात, सार्वजनिक ठिकाणी. आता परिस्थिती पूर्ण उलटी आहे. आता विनायकाने ज्याचा हात धरलाय त्यांनीच समोरच्याला शिव्या दिल्या आहेत. आता अपमानच झालेला नाही, झळ बसलेलीच नाही, चिमटा लागलेलाच नाही, डोळ्यामध्ये अश्रू आलेलेच नाहीत. आणि तरी त्या मुलाच्या वेदना होतात की समोरचा पण माणूस आहे, तर माझ्या काकाला त्याला शिव्या देण्याचा अधिकार काय. आणि जसे आंबेडकर फुले उभे राहतात तसाच एक माणूस जे सहनच कधी केलेलं नाही आहे तो समोरच्याच्या वेदना जाणवून त्याच्या उद्धारासाठी उभा राहतो. म्हणून मला सावरकरांचं अस्पृश्यता निवारण कार्य हे श्रेष्ठ कार्य वाटतं. फार मोठं काम आहे. असं 24, 25, 26, 27, 37 सालापर्यंत माणूस न थकता न दमता हे करत राहिला आणि एकमेकांच्या बरोबरचे विवाह करायला सुरुवात केली. 24ला कार्य सुरू केलं, 29ला वेदमंत्र फक्त ब्राह्मणालाच म्हणायची अनुज्ञा आहे म्हणून 29ला मालवणमध्ये 22-23 महार मांगांच्या मुलांच्या मुंजी केल्या सावरकरांनी. त्यांच्या हातात वेदमंत्र दिले, वेद दिले, सांगितलं आजपासून तुमचं संस्कार झालेले आहेत, आता तुम्ही ब्राह्मण झालेले आहात, आता वेद म्हणण्याचा तुम्हाला अधिकारच मिळालेला आहे, वेद पठण करायला सुरुवात करा. कल्पना करा, हे 1929 साली मालवणमध्ये माणूस करतोय, काय लेवलचा विरोध घडला असेल. ते काम आम्ही काही सावरकर प्रेमी लोकांनी गेली 3 वर्ष पुण्यामध्ये 28 मेला सुरू केलं आहे. एक छोटीशी अभिमानाची गोष्ट म्हणून सांगेल. आमचे रणजित नातू, आम्ही अशी काही माणसं एकत्र येऊन 3 वर्ष झाली. सावरकर जयंती 28 मे आम्ही पुण्यामध्ये सर्व दलितांच्या मुंजी करतो आणि इतका उत्तम प्रतिसाद आहे. आम्ही 1ही रुपया घेत नाही. त्या फक्त आई वडिलांनी आपल्या मुलाला आणि मुलीला फक्त 8 ते 9 वर्षाचं वयोगट ठेवलेलं आहे, तेवढं फक्त घेऊन यायचं, आंघोळ करून तिथं उपस्थित राहायचं. त्याच्या पुढचा संपूर्ण मौजी बंधनाचा संपूर्ण खर्च आम्ही करतो. अशा 30-35 मुलं जमतात.
शिंपी, न्हावी, महार, मांगांची मुलं गेली 3 वर्ष, तिन्ही वर्षी 30चा आकडा क्रॉस केलाय आम्ही. जाती द्वेष किती लेवलला पसरला आहे याचं उत्तम उदाहरण म्हणजे आता आम्ही हे केलंय ना, तर ह्याला विरोध कसा केला जातोय हे मुद्दामून त्यांना बामण बनवतायत. नुसतं मी सावरकर भक्त आहे आणि मी सावरकरांचा अनुयायी आहे म्हणून चालत नाही. मी ते अंमलात कसं आणणार ह्याचा विचार करायला पाहिजे. आणि म्हणून आम्ही हे कार्य 3 वर्ष झाली सुरू केलं आहे. तुमच्यापैकी सुद्धा कोणाला तुमच्या आसपास असे कोणी असतील आणि त्यांना जर का हा संस्कार आहे, ह्याच्या जातीशी काही संबंध नाही, हा संस्कार करून घ्यायचा असेल तर अवश्य मला संपर्क साधा. काही तुम्हाला 1 रुपयाचा खर्च नाही आहे. उत्तम पक्वान्नाचं जेवण असतं दुपारी. सगळ्या बटूंना मस्त दिसतात पोरं. गेल्या वर्षी 9 मुली होत्या. त्यांना अशा छोट्या त्या नऊवारी साड्या आम्ही दिल्या आणि त्याच्यानंतर आम्ही पुण्यामध्ये छानपैकी भिक्षावळीची मिरवणूक काढली. आणि त्या सगळी अशी छान घरात आणि ते आई वडील रडले. म्हणजे एकीकडं एक राजकीय पक्ष जातीमध्ये द्वेष निर्माण करायचं काम करतोय, त्याला प्रत्युत्तर म्हणून आम्ही हे सुरू केलं, तर आता ह्याचा त्यांना त्रास सुरू झाला आहे. आता ते विरोधात प्रचार करतायत. असं करू नका, त्यांच्या नादाला लागू नका, बामण करतील तुम्हाला. ते काय घाणेरड्या लेवलला गेलोय बघा आपण. विहिरीवरचं पाणी तुम्हाला घेऊ देत नाही, चला सावरकरांनी एक मोठा मोर्चा काढला दलितांचा आणि रत्नागिरी जिल्ह्यातल्या समस्त विहिरी दलितांसाठी खुल्या केल्या. सर्वांची मुंज घडवून आणली. वेद दिलेत. आता वेदांबद्दल पण किती गैरसमज आहेत. वेद फक्त ब्राह्मण, कोणी सांगितलं? हे सगळं कोण पसरवतंय? जे 70व्या वर्षातलं सावरकरांचं भाषण आहे ना, की स्वतंत्र भारतामधले नेहरू सरकार खरा इतिहास शिकवत नाही, त्याचं जे त्रास यातना त्या म्हातारवयातल्या तात्यारावांना होत होतं, तो खरा इतिहास, खऱ्या इतिहासाची मोडतोड कशी केली जाते हे समाजवाद्यांनी, कम्युनिस्टांनी पूर्ण वाटोळं केलं. त्याचं एक उत्तम उदाहरण तुम्हाला सांगतो. इतिहास कसा मोडला जातो, तुमच्या मनावर चुकीचं कसं बिंबवलं जातं आणि आपण त्या जाळ्यात कसे अलगद अडकतो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे मुघल सम्राट हे सगळे चांगले होते. अकबर खूप चांगला होता. अकबराची तर बायको जोधा ही हिंदू होती. मग तिच्यासाठी त्यांनी हिंदू ते कृष्णाचं मंदिर घरात उभं केलं होतं. किती सेक्युलर होता. मुसलमान बादशहाला लेफ्टिस्ट लोकांच्या हातामध्ये, डाव्या विचारसरणीच्या लोकांच्या हातामध्ये हे सगळं शिक्षण पद्धती आल्यामुळं त्यांनी गडबड काय इतिहासाचा सत्यानाश कसा सुरू केला की मुसलमानांना चांगलं दाखवायचं म्हणून अकबराच्या आयुष्यात जोधा आणली, जी जोधा इतिहासातच अस्तित्वात नाही आहे. एक्झिस्टच नाही बरं का. मला दाखवा तुम्ही ऑथेंटिक कुठलं इतिहासाचं पुस्तक काढून दाखवा अकबराच्या आयुष्यातली जोधा. अकबर नीच होता. प्रत्येक मुसलमान बादशाह हा हरामी होता, नीच होता. जो बादशाह 20,000 मंदिरं तोडतो काय किंवा 2 मंदिरं तोडतो काय, तो नीचच असतो. एका बाईवर बलात्कार करणारा चांगला आणि 10 बायकांवर बलात्कार करणारा तेवढा नीच असं नसतं. बाईकडं मला बलात्कार या बाईवर करायची इच्छा झाली असं म्हणणारा सुद्धा तेवढाच नीच असतो 10 बलात्कार करणारा एवढा. फक्त त्याला संधी मिळत नाही म्हणून तो बलात्कार करत नाही. त्यामुळे हे सगळे नीच होते, हरामखोर होते, काडीची शंका नाही. ह्यांना चांगलं बनवण्याच्या नादात इतिहासाची वाट लावायची. आणि एक बाजीराव पेशवा ज्यांनी छत्रपतींच्या स्वराज्याचं साम्राज्य केलं. 105 वर्ष मराठ्यांचं साम्राज्य हिंदुस्थानच्या दिल्लीच्या तख्तावर होतं, भगवा फडकत होता. त्याला बदनाम करण्यासाठी
त्याची गोष्ट मात्र बाजीराव मस्तानी म्हणून प्रसिद्ध केली. ही मस्तानी 19व्या वर्षी बाजीराव पेशवा झाला आहे, त्याच्या 33व्या वर्षापर्यंत मस्तानी त्याच्या आयुष्यातच नाही आहे. 40 पूर्ण झालं, 41वं लागलं आणि बाजीराव वारला आहे. 41 वय लागल्यावर बाजीराव पेशवे वारले, निधन झालेलं आहे त्यांचं. 19 ते 41 22 वर्षाची कारकीर्द, 41 लढाया लढला, एकही हरला नाही. आणि जो सिकंदर जग जिंकत आला पण सिंधू नदी पार करून भारताच्या सीमेच्या आतमध्ये पाऊल पण ठेवू शकला नाही, त्या सिकंदरचा या डाव्यांनी इतिहासाच्या पुस्तकात जगत जेता सिकंदरचा धडा शिकवायला सुरुवात केली. बाजीरावच्या आयुष्यात 17 महिने, फक्त मस्तानी किती दिवस आहे? 17 महिने. 41 लढाया 22 वर्षात. लढाई घोड्यावर बसूनची लढाया होत्या. घोड्यावर बसून सूर्योदय ते सूर्यास्त एवढ्यात लढाया लढल्या जात होत्या. प्रॅक्टिकली कागदावर तुम्ही दिवसांचं मोजमाप केलं तर ह्या 41 लढाया 3, 4, 5 महिन्याची एक मोहीम म्हणजे लढाई, अशा 41. 22 वर्षाचं कॅल्क्युलेशन करा. 22 वर्षाचे 12 महिन्याला 1 वर्ष, असे 22 वर्षांचे महिने किती? त्याच्यात एक 4 महिन्याची एक लढाई, म्हणजे किती महिने लढाईत गेले? बरं, संध्याकाळी सूर्यास्त झाला, आजची लढाई संपली. संपल्यानंतर उद्याची लढाई. आज दिवसभरात काय काय घडलं, किती सैनिक कामाला आले, कामी आले म्हणजे मरण पावले, काय चुकलं, काय बरोबर होतं, काय चुका झाल्या, त्या उद्या कशा सुधारायच्या आहेत, त्यांचं बलिष्ठ स्थान कुठलं आहे, त्यांच्याकडे अजूनही 2 रणगाडे आहेत, त्यातनं ते असे दारुगोळे व्हॉटेवर जे काय असेल तिथे स्ट्रॅटेजी ठरवण्यासाठी संध्याकाळी आहे. त्याच्यानंतर दिवसभरात लागलेले शरीरावरचे वार, त्या जखमा भरायच्या आहेत, त्याच्यावरती उपचार करायचे आहेत. हे सगळं करून रात्री झोपायचं, पुन्हा सूर्योदयाच्या वेळेला शंख फुंकला की लढाईला उभं राहायचं आहे. हे सगळं करून मस्तानी बरोबर प्रेम करायला प्रॅक्टिकली खरंच वेळ मिळाला असेल का हो? एकही लढाई हरला नाही आहे. धडा काय जगत जेता बाजीराव शिकवतात? नाही, जगत जेता सिकंदर. तिच्या आईला तो कधी आलाच नाही आमच्या देशात. या डाव्यांनी, कम्युनिस्टांनी जो सत्यानाश केला ना, तो सत्यानाशाची काही उदाहरणं सांगतोय तुम्हाला. आणि हे सगळं काय? सावरकर म्हणतात, हिंदू समाजाचा अज्ञानीपणाचा नेहमीच आक्रमकांनी फायदा घेतला. तुम्ही सदैव अज्ञानी राहिलात आणि घोडचूक फक्त हिंदूंची आहे. मला मुसलमानांची कधीच भीती वाटत नाही, मला ख्रिश्चनांची कधीच भीती वाटत नाही, मला कायम हिंदूंची भीती वाटते. 125 वर्षापूर्वीचं सावरकरांचं वाक्य आहे, आजही ते खरं ठरतं. हिंदूंना हिंदू म्हणजे काय, आम्ही हिंदू आहोत म्हणजे काय आहोत माहीत नाही, माहीत करून घ्यावंसही वाटत नाही. मी, माझी मुलं, त्यांचं शिक्षण, मग ते परदेशात कसे जातील, माझं प्रमोशन कसं होईल, मारुती 800ची नंतर मोठी गाडी कशी येईल, त्याची आणखीन मोठी गाडी कशी येईल, शनिवार रविवार जायला थंड हवेच्या ठिकाणी एक बंगला असाच घेऊन ठेवला आहे. हेच आमच्या आयुष्याचं ध्येय आहे. ही आमची सिस्टीम आहे, एज्युकेशन सिस्टीम. 47ला सावरकर घसा फोडून सांगत होते, एज्युकेशन सिस्टीम संपवा, बदला. ही एज्युकेशन सिस्टीम आमची नाही. एखादं राष्ट्र संपवायचं असेल तर त्या राष्ट्राची भाषा संपवायची, फक्त एवढा सोपा मार्ग आहे. भाषा संपली, संस्कृती संपते, संस्कृती संपली, धर्म संपतो, धर्म संपलं, राष्ट्र संपतं. काही करायचं नाही, तुमची भाषा काढून टाका तुमच्या आयुष्यातनं. म्हणून सावरकरांनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी पण हे भाषेचं महत्त्व ओळखलेलं होतं. म्हणजे स्वराज्याच्या स्थापनेनंतर, राज्याभिषेकानंतर सगळ्यात पहिलं काम महाराजांनी केलं आहे की ज्या सगळ्या
हुण श ग्रीक 5-5 मुसलमान शाह्यांचं जे आक्रमण झालं आहे ते नुसतं आमच्या संस्कार देशावर आक्रमण नाही झाले, आमच्या भाषेवर आक्रमण झाले. ते सगळे फारसी उर्दू शब्द कधी मिक्स झाले कळलंच नाही. जसं आत्ता मगाशी म्हटलं मी, जमीन आसमान शब्दच नाही आमचा, आकाश पाताळ आहे ना. सावरकरांना विचारलं होतं की बाहेरचे शब्द आल्याने भाषा समृद्ध होते का, ते मला अजिबातच नाही. बाहेरच्या भाषेतले शब्द आल्यानंतर भाषा समृद्ध तेव्हा होते जेव्हा एखादी भावना व्यक्त करायला माझ्या भाषेत शब्द नसतो तेव्हा. एखादी भावना व्यक्त करायची, ती व्यक्त करायला माझ्याकडे आता शब्द नाही माझ्या मराठीमध्ये, मग मी जेव्हा तिकडचा शब्द घेतो तेव्हा माझी भाषा समृद्ध आहे, बरोबर आहे. पण माझी भाषाच एवढी ग्रेट आहे, सावरकर म्हणतात, की मला गरजच नाही आहे कुठलीही भावना व्यक्त करायला मला दुसऱ्या भाषेची गरज नाही. इतकी माझी समृद्ध आहे भाषा. आणि मग भाषा शुद्धीसारखा एक मोठा ग्रंथ लिहिला आणि भाषेला इतक्या शब्दांची देणगी दिली सावरकरांनी. काय माणूस होता व काय काय काम आहे, काय नररत्न जन्माला घातलं या भारत मातेने. आम्हाला किंमतच नाही हो. एक ब्रिटिश अधिकारी अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये सावरकरांना भेटायला आला. 1.5 तास गप्पा मारून जाताना एकच वाक्य बोलला, मिस्टर सावरकर, चुकीच्या देशात आणि चुकीच्या वेळी जन्माला आलात. या देशात तुमची कधीच कदर केली जाणार नाही. तुम्ही युरोप खंडात जन्माला आला असतात ना, आज तुमचे भव्य पुतळे उभे राहिले असते. आज जगातल्या प्रत्येक देशातल्या शाळांमध्ये तुमच्या कविता लिहिल्या गेल्या असत्या. अब्राहम लिंकनची कविता आमच्या असते की नाही शाळा महाविद्यालयांच्या भिंतीवरती, सावरकरांची नसते. दुर्दैव, या देशाचं दुर्दैव, या राष्ट्राचं दुर्दैव, अशी नररत्न आमच्या इथे जन्माला आली, आम्हाला माहितीच नाही. या इतिहासाची मोडतोड, भाषेची मोडतोड. कुठली सुंदर भाषा, काय भाषा. वाचा की एकदा भाषा शुद्धी नावाचं पुस्तक. जशी बोलतो तशी लिहितो, जी बोलतो तशी लिहितो आणि लिहितो तशीच बोलतो, ती सुंदर भाषा. इतकं साधं आहे, सोपं. आता हा नियम इंग्रजीला लावून बघा, नाही लागू होत. लिहितो तसं बोलत नाही आपण. सायकॉलॉजी लिहितो कसं, पी वरनं ना, पीचा उच्चारच नाही करत. फॉक्सवॅगन, व्हॉक्सवॅगन उच्चारत नाही. आमच्याकडं क ला ऊ लावला की कूच होणार. क ला ऊ लावल्यावर काही ठिकाणी कू आणि काही ठिकाणी क असं नसतं. त्यातली दळभद्री भाषा नाही आमची. भाषा संपली की या भाषेतलं लिहिलेलं साहित्यापासून तुम्ही दूर जाता. म्हणजे साहित्यापासून दूर म्हणजे संस्कृतीपासून दूर. साहित्य ही समाजाची ओळख आहे. कला संस्कृती ही समाजाची ओळख आहे. सांस्कृतिक दृष्ट्या जो समाज वरच्या दर्जाचा असतो ना, ते राष्ट्र मोठं असतं. सांस्कृतिक क्षेत्र फार महत्त्वाचं आहे. त्या क्षेत्रात मी काम करतो. नाटक, सिनेमा, कथा, कादंबऱ्या, कविता, सादरीकरण, नृत्य, 14 विद्या, 64 कला. कोणी दिलं? आम्ही दिले आहेत. अमेरिका नाही दिले आहेत, इंग्लंडने नाही दिले, फ्रान्सने नाही दिले, जर्मनीने नाही दिले आहेत, आम्ही दिले आहेत. जगातलं पहिलं पुस्तक आम्ही दिलं आहे, ऋग्वेद. जगातली पहिली घटना मनुस्मृती आम्ही दिली आहे. मनुस्मृती वाचा एकदा. हा जो अपप्रचार चालला ना, काहीच नाही असं त्याच्यात. मनुस्मृती स्त्रीला जेवढा अधिकार दिलेत आणि जेवढं स्वातंत्र्य दिले तेवढं कुठेच दिलं नसेल.
पद्धतशीरपणे तुम्ही वाचत नाही ह्याची मला गॅरंटी आहे, म्हणून मी बिनधास्त सांगतो. मनुस्मृतीत असं लिहिलं आहे. मला माहिती आहे तुम्ही वाचणारच नाही. मी 10 वेळा सांगितलं की तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवणार. हिंदूंच्या अज्ञानाचा फायदा म्हणून ही आपली अवस्था झाली आज. मग योगी आदित्यनाथला सारखं सांगावं लागतं प्रत्येक सभेत, बटेंगे तो कटेंगे. हे बटेंगे म्हणजे हे वाटलं जाते. तुम्ही वाटले जात आहे. वाटले कशात जात आहे? सगळ्या बाबतीतच वाटले जात आहे. मला माझं ग्रेटच वाटेल असं झालं सगळं. मला सगळं त्यांचं छान वाटतं. मला वरचं खाली येणारा न्यूटन मोठा वाटतो, खालचं वर जाणारा त्याच्या 500 वर्ष आधी सांगून गेला ना. सोळाव्या का 17व्या शतकातला आहे ना न्यूटन. कधी सालातला आहे? 16 का 17 ना? 17व्या शतकात. 17 असं काहीतरी आहे ना त्याचं कालखंड न्यूटनचा. कोणाला माहीत असेल तर. तो काय म्हणतो, वरचं खाली कसं येतं ना. है ना. ते सफरचंद काय ते वरचं खाली पडलं, मग त्यांनी परत वर फेकलं. अरे पण हा विचार भारतीयांच्या मनात कधीच काय येत नाही की ते मुळात सफरचंद वर कसं गेलं. आपोआप गेलं. डायरेक्ट एक मोठं झाड जन्माला आलं का? कालपर्यंत भिंत होती, जमीन सपाट होती. एक दिवस सकाळी मी आलो तर एक मोठं झाड, त्याला सफरचंद लागलेले. असं होतं का? काय झालं? एक झाड म्हणजे कसं, त्याची प्रक्रिया काय होते? प्रक्रिया आहे ना. काहीतरी बी असतं ना, काहीतरी एक जमिनीत गाडलं जातं, मग त्यातनं एक छोटंसं रोप बाहेर येतं, मग ते रोप असं वर जायला लागतं. वरच का जातं? असं का नाही? जमिनीला पॅरलल असं का नाही जात समांतर? एकही झाड असं जात नाही हो. असं इकडे गेलं तिकडं असं नाही होत. सगळी झाडं वरच जातात. हां, सूर्य आहे ना वरती. मारुती कुठे गेला? लॉजिक आहे, सायन्स आहे. आम्हाला माहितीच नाही काही. मनुष्य प्राणी परमेश्वराने जन्माला घातला. तो ब्राह्मण म्हणून जन्माला नाही घातला, तो शूद्र म्हणून जन्माला नाही घातला. सावरकरांनी त्याच्याबद्दल इतकं छान लिहिलंय. एका माणसाला मी शस्त्र दिलं हातामध्ये, जा म्हणाले लढायला जा, ही तलवार घे, लढ जाऊन तिकडे. तो गेला लढायला. आता लढण्यासाठी काय काय लागतात गुण? हिम्मत लागते, धैर्य लागतं. समोरच्याचं रक्त बघितल्यावर पाय थरथर कापायला नाही पाहिजेत ना. न काय कसा लढणार तो? लढाईमध्ये कापायचंच असतं समोरच्याला. एका गालावर थपडामध्ये दुसरा गाल पुढे करून तसं नसते लढाई. त्याला लढाई नाही म्हणत ना, नाही का? मग ते रक्त पण बघता आलं पाहिजे, समोरच्याला मारता आलं पाहिजे, कापता आलं पाहिजे, मुंडकी उडवता आली पाहिजेत. हे सगळं करण्यासाठी फार मोठं धैर्य लागतं, हिम्मत लागते, निधडी छाती लागते आणि कमावलेलं शरीर लागतं. मग एकाला पाठवलं आम्ही, हातात शस्त्र घेऊन, जा रे लढ. क्षत्रिय आहेस तू, जन्माला कुणाला काही संबंध नाही, जा. तो गेला, त्याची थरथरली, त्याच्या आईला त्याला काही काय ते सगळं इतकी हालत खराब झाली त्याची. त्याच्याकडे धैर्य नाही, त्याच्याकडे हिंमत नाही, त्याच्याकडे शरीरयष्टी नाही आणि त्याला यातलं काहीच करता येईना. तो परत आला, म्हणाला ते रक्त बघून माझी डोळे पांढरे झाले, मला मी नाही मारू शकत कोणाला. म्हणजे त्याच्यामध्ये मारण्याचं, युद्ध करण्याचं कौशल्य नाही.
म्हणून तो क्षत्रिय होऊ शकला नाही. म्हटलं ठीक आहे, ते नाही जमत, हे पुस्तकं घे, वेद घे, मंत्र घे, पुरुष सूक्त म्हण, पाठ कर, ऋग्वेदातल्या ऋचा पाठ कर आणि ब्रह्म कर्म करायला सुरुवात कर, भिक्षुकी करायला सुरुवात कर, सगळे पूजा होम हवन सगळे मंत्र पाठ कर. तो तिथं गेला, म्हणाला ठीक आहे हे जमेल मला, बसला जाऊन. ते 2 श्लोक काय त्याच्या पाठ होईनात. खूप प्रयत्न केले त्यांनी, पण ती बौद्धिक क्षमता नाही. ती पण वेगवेगळी असते ना प्रत्येकाची. त्याचा परत जातीशी जन्माचा काही संबंध असतो का? काही नाही. म्हणजे पोंक्षांच्या घराण्यात पण अत्यंत बिंडोक माणसे जन्माला येऊ शकतात. इतिहासाने सिद्ध केलं ना. आंबावडेकर नावाच्या महार माणसाच्या घरात एक अत्यंत विद्वान जन्माला आले ना बाबासाहेब. जन्माचा काय संबंध आहे? नाही संबंध. आता नाही का टी व्हीवर काय काय जोशी बिशी दिसतात, किती बिंडोक आहेत. केतकर बितकर नाहीत का? जन्माशी काय संबंध आहे? तर ते काय त्याला श्लोक बी पाठ होता होईना. खूप प्रयत्न केले, 2 महिने काही घडलंच नाही त्याच्या आयुष्यात. तो परत आला, म्हणाला नाही हो हे ते वेद बीद घ्या, ह्याला हे पण नाही जमत मला. बरं ठीक आहे, एक दुकान काढून देतो, धंदा कर. मला हे काय करायचं? काय नाही म्हणाला. हे वस्तूवर बघायचं, 9 रुपये 20 पैशाची वस्तू आहे, ती कोणी मागितली ती द्यायची, ते त्यांनी 10 रुपये दिले तर 80 पैसे परत द्यायचे, त्याला हिशोब करायचा. विकायच्या वस्तू. तो माझं मेले बसला. तो महिन्याभरात सगळं दुकान विकलं गेलं, पैसे काहीच नाही आले, कारण ते त्याला जमलंच नाही. ते स्किल आहे ना, कौशल्य येतं ना तिथे. आपल्या मराठी, साधारण मराठी माणसांच्या आपल्यात नाही आहे ते कौशल्य, नाही का? नोकरी करण्यावर प्राधान्य असतं बघा आपलं साधारण मराठी माणसांचं, आणि गुजराती माणसांचं सदैव व्यवसाय करण्याकडं. ते तो DNA आहे, तो प्रत्येकाच्या, ते परमेश्वराने प्रत्येकाला काय काय दिलेलं आहे. त्याचा पुन्हा जातीशी, जन्माला कुठे येतं ह्याच्याशी काही संबंध नाही. त्यामुळे तो वैश्य पण होऊ शकला नाही, तो क्षत्रिय झाला नाही, तो ब्राह्मणी झाला नाही, आणि तो वैश्य पण झाला नाही. मग त्याला म्हणाले की आता संध्याकाळी शरद पोंक्षांचे ते व्याख्यान आहे, हॉल स्वच्छ झाडून ठेव. आता याला धैर्य लागत नाही, रक्त बघायची गरज नाही, बुद्धी लागत नाही, व्यवसाय करायचा नाही, व्यवहार ज्ञानही काही संबंध नाही, झाडू घ्यायचा आणि मारायची झाडू. पण तो समजा झाडू मारला नाही तर घाणीत तुम्ही बसाल का येऊन? सकाळी तुम्ही तुमचं धुतलंच नाहीत. मी ब्राह्मणाच्या आयला मी कशाला ते काम करू शूद्राचं? तर मी आत्ता इथे आलो तर तुम्ही पळून जाल ना. म्हणजे तेही काम तितकंच महत्वाचं आहे. सांगायचा मुद्दा काय, सावरकर काय सांगतात की कुठलंच काम हे कमी आणि जास्त त्याचा दर्जा नाही ठरत, सगळं समान आहे काम. कोणीतरी स्वच्छता करावीच लागते, कोणीतरी काहीतरी करावं लागतं. ही कामाची विभागणी आहे, त्याशिवाय समाज चालणार नाही आहे, एखादं घर चालणार नाही, एखादं ऑफिस चालणार नाही. ह्याचा जातीशी काहीही संबंध नाही. त्यामुळे तुमच्याकडे जर स्किल असेल तर तुम्ही बाहेर पडू शकता. हाय अशी पद्धतीची प्रवचनं 1924 ते 29-30 सालापर्यंत माणूस डोकं फोडून मार मांग सगळ्या वाड्यांमध्ये जाऊन हे सांगत होता. मग
त्यातनं माणसं हळूहळू सावरकरांच्या मागं यायला सुरुवात झाली. मग एक अस्पृश्यता निवारण्याचं मोठं आंदोलन उभं राहिलं. मग मालवणला 29 साली 24ला कार्य सुरू केलं. 29 साली पहिल्या मुंजी मौजी बंधनाचा कार्यक्रम केला. मग त्यांच्या हातामध्ये वेद दिले. झाल्यात म्हणाला तुम्ही ब्राह्मण, कर्मानं ब्राह्मण झाला, कर्तृत्वानं ब्राह्मण झाला. मग एक हॉटेल उघडलं. त्या हॉटेलमध्ये रोज संध्याकाळी जाऊन बसायचे. फार ऑथेंटिक जर सावरकरांचं वाचायचं असेल तर त्यांचे स्वीय सहाय्यक आहेत बाळाराव सावरकर. त्यांनी 4 खंड लिहिले, ते वाचा. सावरकरांच्या बरोबर शेवटची त्यांच्या आयुष्यातली जवळजवळ 15-16 वर्ष बाळाराव हे सावरकर म्हणजे सावरकरचा काहीच नाही, फक्त आडनाव बंधू आहेत ते. त्यांचं नातं काही नाही आहे. त्यांच्याबरोबर त्यांचे स्वीय सहाय्यक म्हणून त्यांनी काम केलं. आणि सावरकरांनी जाताना जे अप्रकाशित असं लिहिलेलं काय काय होतं त्यांच्या नोट्स डायऱ्या, त्या सगळ्या बाळारावांच्या हातात दिल्या आणि ते गेले. त्या बाळारावांनी त्याच्या आधारावर त्यांची अत्यंत ऑथेंटिक अशी 4 खंडांचं चरित्र लिहिले. मग सहभोजनाचे कार्यक्रम सुरू झाले. मग महार, मांग, कोळी, मराठा, शिंपी, ब्राह्मण सगळे एकत्र जेवायला बसायला लागले. मग मंदिरामध्ये जाऊ देत नाही, चला आपण पतितपावन मंदिराची स्थापना करूया. अभंगी माणसाच्या हातून लक्ष्मीनारायणाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून घेतली. तुम्ही कुठल्याही मंदिरामध्ये जा, मंदिराची एक रचना असते बघा. आपण 1-2 पायऱ्या चढून आत जातो, मग पहिल्यांदा असतात त्या घंटा, त्या बडवतो आपण, मग पुढे जातो, मग ते मधलं एक चौकोन तो संपला, ते त्याला तबक पदक काहीतरी म्हणतात. आणि त्याच्यानंतर आपण मग एक कठडा येतो, तिथे आपली बॉर्डर आहे ती, त्याच्या आत मग गाभारा असतो. त्याच्या पुढं आपल्याला जाता येत नाही. मग त्याच्या पुढं मात्र 1-2 माणसं बसलेली असतात धोतर नेसून अशी. मग आपण जे काय आणलेलं असतं तीर्थप्रसाद, हार तुरे, ते सगळं त्या माणसाकडे देतो. मग तो ते देवाला दाखवतो आणि आपल्याला आणून देतो परत. तिथून नमस्कार करून आपण परत असं, ही सगळी साधारण रचना आहे. आता तुम्ही जर कधी रत्नागिरीला गेलात तर पतितपावन मंदिरामध्ये जा, ही रचनाच काढून टाकली सावरकरांनी. तुम्ही चप्पल काढून आत जायचं, मध्ये कुठलेही कठडे नाहीत, कोणी भटजी नाही, कोण नाही, काय नाही. डायरेक्ट लक्ष्मीनारायणाच्या मूर्तीला तुम्ही मिठी मारू शकता, स्पर्श करू शकता. तुम्हाला नाही ना हे लोक मंदिरामध्ये प्रवेश देत, आपण तुमच्यासाठीच एक लक्ष्मीनारायणाचं मंदिर उभं करूया. आणि सावरकरांनी त्या स्थानबद्धतेच्या काळामध्ये हे अस्पृश्यता निवारण्याचं प्रचंड मोठं काम केलं. त्याच्यात एक दिमाखात उभं राहिलं पतितपावन मंदिर. त्यानंतर अस्पृश्यांसाठी कळवळा येणाऱ्या कुठल्याही नेत्याने या हिंदुस्थानामध्ये दुसरं पतितपावन मंदिर उभं केलं नाही. आणि आज दुःख ह्याचं वाटतं की ज्या समाजाच्या उद्धारासाठी माणसाने आयुष्यातली 13 वर्ष घालवली, तो समाज आज सावरकरांना शिव्या देतो. कशासाठी केलं होतं त्याला तुम्ही, असं वाटतं कधी कधी. यांची लायकी नाही कोणाची, आमची कोणाचीच लायकी नाही. आमच्यासाठी कशाला ते काळ्या पाण्याची शिक्षा भोगली. मस्त बॅरिस्टर झाला होता इंग्लंडमध्ये जाऊन. इमॅजिन करा ना, 1910ला बॅरिस्टर इंग्लंडमध्ये जाऊन काय पैसा कमावला असता, काय मस्त अय्याशीत राहिले असते नाही का. हे सगळ्यावर तुळशीपत्र ठेवून 27 वर्ष स्वतःच ती माळ गळ्यात घालून घेतली काळ्या पाण्याच्या शिक्षेची. कोणासाठी? हे असल्या दळीदरी आमच्यासाठी. आमची लायकी नाही हो, आमची लायकी नाही. माफ करा तात्या आम्हाला, माफ करा टिळक आम्हाला, माफ करा आगरकर आम्हाला. तुमचं महत्त्व आम्हाला माहीत नाही. माफ करा संभाजी महाराज आम्हाला. तुमचा अनन्वित अत्याचार करणाऱ्या औरंगजेबाची आमच्याच महाराष्ट्राच्या
संभाजीनगरमध्ये एक कबर आहे आणि तिथे आमचे राजकीय नेते फुलं व्हायला जातात. आणि तो संभाजी राजा आमचा इस्लामचा स्वीकार करणार नाही म्हणजे नाही म्हणून मेला. चामडी सोलली, नखं काढली, जीभ खेचून काढली, डोळ्यामध्ये गरम शिगा घातल्या. हो किच्चू नाही, धर्म बदलला नाही. आणि आमचा एक नेता म्हणतो विधानसभेमध्ये उभा राहून की त्यांना धर्मवीर म्हणण्याची गरज नाही. आमचं रक्त सळसळत नाही, आम्हाला चीड येत नाही, आमची मस्तकात अशी सटकतच नाही, आम्हाला काहीच होत नाही. अहिंसेचे डोस पाजून पाजून अहिंसक होता होता आम्ही नपुंसक कधी झालो आम्हाला कळलंच नाही. नपुंसकत्व आलं. विसरून गेलो आम्ही छत्रपतींचा इतिहास, विसरून गेलो आम्ही बाजीराव पेशवा. 19व्या वर्षी हातात तलवार घेऊन स्वराज्याचं साम्राज्य करण्याचं स्वप्न 19 वर्षाच्या पोराने पाहिलं. 19 ते 41 ऐन तारुण्य, सदैव अख्खं 75% आयुष्य घोडा आणि मैदानात तलवारीला तलवार भिडवत काढलं. केवळ त्याचं दुःख आणि त्याचं दुर्दैव झाल्याचं एवढं की तो बाजीराव भटाच्या घरात जन्माला आला. जाती द्वेष इतक्या लेवलला पसरलाय, ब्राह्मण द्वेष इतका लेवलला पसरवला गेलाय. या सगळ्या भानगडीमध्ये यांचं शौर्यच आम्ही विसरलो, यांचं कर्तृत्वच आम्ही शून्य किंमत करून टाकली. अशा सावरकरांवर आपल्याला 3 दिवस बोलायचे. तुम्ही दिवसभर मजा मस्ती मस्त फिरून बिरून येता आणि संध्याकाळी 3 दिवस पार्थ अप्रतिम बोलतो. एवढ्या लहान वयामध्ये एक नवीन व्याख्याता तयार झाला आहे. प्रत्येकाची विषय मांडण्याची पद्धत, व्याख्यान देण्याची पद्धत वेगवेगळी असते. पण अतिशय मला अभिमान वाटतो पार्थचा की एवढ्या लहान वयात इतकं वाचन, इतकं छान पद्धतीने तो विषय मांडतो. कौतुक आहे. अशी मुलं तयार व्हायला पाहिजेत. दुर्दैव आहे 13 कोटीचा महाराष्ट्र. 13 कोटीच्या महाराष्ट्रातल्या मराठी लोकांना जागं करण्यासाठी व्याख्यान देणारे 13 लोक पण नाहीत. खोटं पसरवणारे टकले खूप आहेत. ते 1300 असतील. खरा इतिहास सांगणारे, खरं सांगणारे 13 पण नाहीत, 10 पण नाहीत. मग आता तुमची जबाबदारी आहे. तुम्ही जे जे इथे ऐकणार आहात 6 दिवस, हे 6 दिवस ऐकलेलं प्रत्येकाने पण करायचा. रोज हे व्याख्यान झालं की रात्री झोपायच्या आधी ते काय काय आपल्याला कळलं, काय काय लक्षात राहिलं, कुठेतरी नोंद करून ठेवा, लिहून ठेवा. आणि इथून गेल्यानंतर अंदमानची ही ट्रिप्स, ही सहली अनेक केल्या असतील तुम्ही, ही सहल फार वेगळी आहे. ह्या पर्यटनाला राष्ट्रभक्तीची जोड आहे. किंबहुना खरं तर हेच करायचं आहे, पण फक्त हे करण्यासाठी कोणी येणार नाही एवढे पैसे देऊन, म्हणून त्याला आम्ही जरा तुम्हाला फसवलं आहे थोडंसं. दिवसभर जरा मजा मजा करायला देतो आणि संध्याकाळी हे डोस पाजतो. इच्छा आहे देश घडवूया आपण सर्वांनी. आज जे तुम्ही 6 दिवस ऐकणार आहात ते सगळं जास्तीत जास्त एका माणसाने, म्हणजे आज आपण जवळजवळ 100 लोक असतील, 100 लोकांनी एकाने 100 माणसांना म्हणजे लिहू ना. आज मी 6 दिवस ऐकलेलं मोहनला सांगितलं, एक माणूस मी सांगितला, असे प्रत्येकाने ठरवून, डायरीत ठरवून 100 माणसांपर्यंत हे 6 दिवसाची व्याख्यानं पोचवायचा जरी प्रयत्न केला
तर 125 गुणिले 100 म्हणजे प्रत्येकाने 100 माणसांपर्यंत जर पोचवलं तर किती समाज शहाणा होईल. समाज शहाणा होणं फार गरजेचं आहे. सावरकरांनी सांगितलं होतं, माझे पुतळे बितळे अजिबात उभे करू नका. माझी अंदमानची काळ्या पाण्याची शिक्षा विसरलात तरी चालेल, पण माझं 24 ते 37 अस्पृश्यता निवारण्याचं कार्य मात्र कधी विसरू नका. हे सावरकरांचे मरायच्या आधीचे उद्गार आहेत. मला डंका नाही पेटवायचा आहे. तुम्ही जन्मठेप पुस्तक वाचायच्या आधी त्याची प्रस्तावना वाचा. त्याच्यात तो माणूस म्हणतो, हे कशासाठी लिहायचं? माझी इच्छाच नव्हती जन्मठेप लिहिण्याची. मी असं काय केलं? माझ्या भारत मातेला स्वतंत्र करण्यासाठी मी शिक्षा भोगली. असं काय मोठं मी घोडं मारलंय की जे स्वतः लिहून स्वतःची पाठ थोपटून घ्यायची? किती प्रामाणिक असावं माणसाने, किती. राष्ट्राय स्वाहा.